दादा रवी म्हात्रे यांचा सावरी मैदान देसाईचा जो तुफान भरतो बिंजोडचा मैदान होतो इथे, दादा काय बोलाल या मैदानाबद्दल? मैदान बघून खूप चांगलं वाटलं. रविदादा म्हात्रे यांनी निवेदन केलं. गेल्या 2 महिन्यापासून हे निवेदन सातत्याने चालू आहे. ते आपले मित्र राहुल पाटील यांच्या माध्यमातून म्हणजे कॉन्टॅक्ट करून त्यांनी आग्रहाने त्यांच्या मैदानासाठी आम्हाला बोलवलं. कालपासून सर्व घाटावरचे असेल, गावातल्या इकडचे असेल, सर्व त्यांच्या दावणीला बैल, त्यांच्या राहायची सोय, खायची सोय, सर्व कारागीर लावून पंगतच त्यांनी उठवले असं त्याचा नाही. आणि असे दिलदार व्यक्तिमत्व रवी म्हात्रे आणि राहुल पाटील यांच्या बंदोबस्ती राजाचे हे राजे माणूस यांच्या आम्ही त्यांच्या मैदानाला उपस्थित राहिलं. माझा दबाव त्यांच्या निवेदनामध्ये दिलेलं आहे, राहुल दादाच्या आणि रवी म्हात्रेंच्या. बघू आता थोडं राहिलं आता काय. नक्कीच दादा, दबंग हा त्र्यंबकेश्वरमध्ये पळणारा बैल, तिथे अशा शर्यती होतात का दादा? हो होतात, तिकडे बी होतात. मागे नाशिकमधून आले सभापती केसरी, त्याच्यामध्ये फायनलला पोहोचला. तिथे 3 फेऱ्यांचा मैदान. हो 3 फेऱ्याचं. दादा काय बोलाल, हा बिंजोडला आता खेळतोय आणि गुलाल घेतो, आणि आता चर्चा अशी आहे की नक्की मथुरसोबत कोण पळणार, दबंग की कॉकटेलसुद्धा आलेला आहे, किंवा मथुरसोबत नवीन चेहरा आहे, काय सांगाल थोडक्यात? निवेदनचं मला तर माहिती नाही कोणासोबत पळतोय. हां, पण बिंजोडला असे चालू केलेलं आहे दबंग आदत असल्यापासून. एकदा बी त्यांनी हार पत्करली नाही. जेव्हा धरला तेव्हा त्यांनी गुलाल घेतलेला आहे. दादा तुम्ही आधी मुलाखतीमध्ये सांगले पैलवान, म्हणजे तुम्ही पैलवान, तुमचे जेवढी मुलं आहेत ते पैलवानमध्ये उतरली, ते कसा काय तो नाद कसा काय? हे सर्व पैलवान आहेत. हां हां 4 मुलं पैलवान आहे. हां, माझी मुलगी इंटरनॅशनल पैलवान आहे. माझी तालीम आहे. तालमीमध्ये 50 मुलं आहे बाहेरचे, हॉस्टेल वगैरे सर्व तालमीमध्ये आहे. आणि पैलवानांचं प्रकाराबद्दल माहिती असल्या कारणामुळे आम्ही पाहिलेलं. म्हणजे वडिलोपार्जित पैलवान होते का तुम्ही? अच्छा, मग पैलवान करता या क्षेत्रात कसे काय उतरले? शेतकरी व्यवसाय असल्या कारणाने शेतकऱ्याचा नंदी असतो, बैल असतो, त्यामुळं या क्षेत्राकडं. आणि आता महाराष्ट्रावर या क्षेत्राची क्रेज आहे, त्यामुळं आम्ही नगरसेवक गेल्या 15 वर्षापासून असताना बी या क्षेत्रात आम्ही लगातार आहे. नक्कीच दादा, तुम्ही पैरा तर नाही सांगू शकत, पण शर्यत जमलेली आहे का तेवढं तर सांगू शकता का? शर्यत जमली, आणि कशी शर्यत बघायला भेटेल, म्हणजे एक चांगली शर्यत पाहायला भेटणार का? नक्कीच माझा पाहायला भेटेल, आणि नक्कीच माझा आत्मविश्वास आहे का गुलाल घेऊ. नक्कीच दादा आज कुठल्या खांदी पळणार आहे? उजव्या खांदी. उजव्या आतून बाहेरून, उजव्या खांदे आतून पळणार. अजून काय बोलायला आहे? सावरी मैदानात तुम्ही आल्यानंतर सावरी मैदान बघितलंच असेल, कारण तुम्ही प्रथमच मुंबईत आलात. चांगलं निवेदन केलं रवी म्हात्रेंनी. त्यांच्या करायचं सर्व जेवढे आलेले 100-200 लोकांना जेव्हा राहायची सोय, महिलांची सोय सर्वांनी केली, आणि आमच्या त्यांच्या नावावर. नक्कीच आज दबंग तिकडे नाव करतो, इथे सुद्धा तो नाव खाली पडू देणार नाही तुमचा. आणि दबंग आज सावरी मैदानात नक्कीच काहीतरी नवीन करून येईल, आणि नक्कीच विजयाचा गुलाल घेईल हीच आशा करतो. जाता जाता काय 2 शब्द बोला प्रेक्षकांना? आमच्या बैलाला भरभरून प्रेम द्यावा, त्याची विनंती करतो. नक्कीच, आणि त्र्यंबकेश्वर देवाचा आशीर्वादसुद्धा त्याच्या पाठीशी आहे, आणि असाच आशीर्वादामुळे तो आज इथपर्यंत पोचला आहे. मी बघतो ना, जेव्हा दबंगचे व्हिडिओ पडतो ना, तेव्हा तुमच्या तिकडची फॅन्स खूप आहेत दबंगची. काय बोलाल त्या तिकडच्या फॅन्सबद्दल? काही आलेले भरपूर मुलं आलेले. हां, आता काही भेटून गेलेले, गाड्या खर्च करून आलेले, आणि फॉलो बी जास्त आहे. कसं त्यांच्या आणि बघा ना कसं आज दबंग सारखा दिसतो, आणि आज दबंगगिरी करताना दिसेल आपल्याला सावरी मैदानात. याला खाणं वगैरे कसं असतं, कारण का शरीर सौष्ठव खूप भारी आहे. आता तुम्ही पैलवान, तर याची तालीम कशी केली जाते? तालीम सकाळी प्रॅक्टिस असते. हां, कधी चिखलामध्ये असतं, कधी पॉईला असतं, कधी सपाटीला चाललं असतं, आणि आता मैदानात
चालू असल्यामुळे प्रॅक्टिस घ्यायची काही गरज नाही लागत त्याला. मैदानात चालू. नक्कीच दादा, तुम्ही असेच आमच्या मुंबईमध्ये येत राहाल आणि तुमचं स्वागत असेल आणि दबंग मुंबईमध्ये नक्कीच दबंगगिरी करेल हीच आशा करतो. तुमचं प्रेम असं राहावं. नक्कीच आमचं प्रेम, आमच्या प्रेक्षकांचं प्रेम तुम्हाला भरभरून भेटेल आणि आम्हाला दबंग दिसावं हीच आमची इच्छा आहे प्रत्येक मैदानात. थँक्यू.